सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी टीव्ही बिघडला आपला. चाल एका पाठोपाठ कशी पिक्चर्स काय दिसायला लागली बरोबर बरोबर. माझ्या हातात बघा जादू आहे. चाल गाढवा तू सर्फिंग करतोय तर ठेव नाही का. अरे एक काय ते ठेव ना. अस्थिरपणे लक्षण आहे सगळं. एक काय ठेव ना जरा बघ थोडा वेळ बघू दे. हे बघा बघ बघ. अरे बघ बघ ठरव काय बघा. हे नको काय कपडे घातले बायका ते बरं बरं आपलं आपलं नाही ते. चल त्याला आमच्या टीव्हीवर डान्स नाही करायचा. डान्स बी नका. बरं एखादं मराठी लावू. मराठी हे बघा. हा जय जय महाराष्ट्र माझा गजा महाराष्ट्र. मराठी गाणं आहे का यस यस. इंग्लिश हे नको नको. अरे मराठीला 3-3 चॅनल्स आहेत आपल्या ठिकाणी काय नाही. हा काय मराठी मराठी करताय काय ते मराठीमध्ये. नाही नाही चांगले असतात चॅनल. 3 चॅनल मराठीचे आहेत बघ. असं बघतात सगळे अमराठी लोक सुद्धा. मला बघू दे चॅनल. वा बा. हो मी पेपर वाचताय की टीव्ही बघताय. मी दोन्ही करतो. दोन्ही करतोय. एका डोळ्याने तुम्ही एका डोळ्याने. काय चाललंय. आता बातम्या लागतील इथे. हो बातम्या बरोबर. एक पान मला पण एक पान द्या. अरे अरे मला फक्त जाहिराती झालं. हिंदी सिनेमा जाहिराती आहेत सगळ्या. काय सांगता बघू. बाबा काय हिंदी नाही मराठी सिनेमाच्या जाहिराती आहे. त्याही बऱ्याच वर्षाने. बघा बघा तेव्हा काय सांगतोस काय. अरे मराठी सिनेमा जाहिराती म्हणजे बरेच दिवस आले का मराठी सिनेमाला. काय केवढ्या बऱ्याच वर्षांनी. म्हणजे आमचा काळ तुला सांगतो शेखर म्हणजे सिनेमाचा सुवर्ण काळ होता मराठी सिनेमाचा. हो प्रभातचे सिनेमे वाव वाव सुंदर सिनेमे. अगदी आमच्या काळापर्यंत सगळं बरं होतं. म्हणजे मुंबईचं जावई पिंजरा सामना नंतर सगळी वाट लागली. उत्तमोत्तम सिनेमे होते. हा खरंच खरंच. हो पण नंतर जी काय वाट लावली. म्हणजे काय अरे अतिशयोक्ती फार करत होते. इमिटेशन करत होते कोणासारखं तरी. त्यामुळे मग प्रेक्षकांनी पाठ फिरवली त्या सगळ्या ह्याच्या प्रकाराकडे. हवा आता जरा मराठी प्रेक्षक मराठी सिनेमाकडे परत वळायला लागलाय. हा काय आहे ही तरुण मंडळी आलेली आहेत नवीन विचार देणारी. काय नव्या कल्पना नवीन विचार नव्या तऱ्हेचे सिनेमे. त्याच्यामुळे हे आता चांगले दिवस आले येतील. अहो म्हणूनच तर लोकांच्या अपेक्षा वाढल्यात ना. आणि यावेळी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्या आहेत. नाहीतर काय. जर यावेळी मराठी प्रेक्षकांचा अपेक्षा भंग झाला ना तर ते मराठी सिनेमाकडे कायमची पाठ फिरवतील. आणि मग मराठी चित्रपटांना कुणीही वाचवू शकणार नाही. या गोंधळात मी वाचू शकणार नाही. तुम्ही वाद घाला मी बाहेर शांतपणे वाचतो. मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राष्ट्रभाषा. बातम्या लावायच्या तर बदलू नको. हो तुम्ही पेपर वाचताय की टीव्ही. नाही तुम्ही काही करू शकता. हे जरा शांतपणे वाचायला इकडे. बरं हे शांतू तरी वाद घालत बसतात. वाचू देत नाही. एक मिनिट आहे. आबा टिपरे इथेच राहतात का. हो आबाटी प्रेत मीच तो काय मी तुम्ही पण ते मी पार्कात बघितले होते ते जरा वेगळे वाटत होते काहीतरी. वेगळा कसा मीच पार्कात जातो आणि अनेक वर्ष मी असाच दिसतो. बरोबर थोडं काम होतं. हो का? या 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 या. हवा हा या 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 बस 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 बस.
अरे पाणी जरा नाही नाही नको नको मी तुमचा पत्ता विचारत होतो त्यावेळेला ते घुगे कोणतरी होते ते भेटले त्यांच्याकडे चहा पाणी झालाय माझं. घुगे म्हणजे ते हे की ते पुतणी पळून गेली ड्रायव्हरचा हात धरून ते अहो नाही ते फुगे, हा फुगे हे घुगे म्हणतात. फुगे म्हणजे ए विंग मध्ये असतात. हा ए विंग मध्ये, मिशा बरोबर. वगैरे हो 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 तेच. हा म्हणजे ते चहा पाणी झालंय. हो झालाय. हा तर आता महत्वाचं तुम्ही कोण? मी शिरोडकर. शिरोडकर कुठून शिरोड्याहून आला का? नाही नाही मी इथे मुंबईतच असतो. फिल्म लाईन मध्ये काम करतो. फिल्म लाईन मध्ये? आमच्या काळी बघा एक मीनाक्षी शिरोडकर होती सिनेमामध्ये. हो 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 म्हणजे ब्रह्मचारी. हा बरोबर बरोबर. म्हणजे यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का. त्यांचे तुम्ही कोण? नाही नाही त्यांचं मी कुणीही नाही. पण तू आता म्हणाल की फिल्म लाईन मध्ये तुम्ही तर. हो म्हणजे काय आहे की मी एका सिनेमाचा प्रोडक्शन मॅनेजर आहे. अरे वा वा चांगलं आहे चांगलं आहे. आमचा आता हाच विषय चालू होता काय हा म्हणजे मराठी सिनेमाला बरेच दिवस आलेत. खरंय खरंय तुमचं. बरं काम काय होतं ते नाही सांगितलं. आमच्या सिनेमात एक छोटीशी भूमिका आहे. बरेच दिवस त्यासाठी योग्य माणूस सापडत नव्हता. बरं मग परवा तुम्हाला पार्कात बघितलं आणि वाटलं की येस परफेक्ट 100% परफेक्ट. जर का तुमचं कास्टिंग झालं तर. त्याच्या तुम्ही काय माझी थट्टा बिट्टा करता की काय? अहो थट्टा नाही हो अगदी सिरियसली सांगतोय मी. नाही 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 तो का बरं का माझा तो प्रांत नाही अभिनय वगैरे नाही. अहो त्याची काळजी तुम्ही करू नका. आमचे दिग्दर्शक आहेत ना ते अगदी चोख तुमच्याकडनं भूमिका वटवून घेतील. अहो पण हे असं बघा नाही म्हणजे थोडा वेळ विचार करा. हे माझं कार्ड संध्याकाळपर्यंत मला कळवा. मी तुमची वाट बघतोय. हे बघा फक्त एका दिवसाचं शूटिंग आहे. एकच दिवस काम आहे. ओके मी बघू बघू या. बरं मी निघतो. बरं या या. थँक्यू मिस्टर टिपरे. मी तुमच्या फोनची वाट बघतोय. बाय बाय. हे बघा शिरोडकर. आई आई एक वेळ घाई घाई करू नकोस. मी करते कांदे पोहे आणि मला मध्ये मध्ये करू नका. आज तुम्हाला घाई नाहीये ना. काय झालं? अरे पडतील ते. काय दंगामस्ती चालते तुझी शिरा? पडेल मी. काय मी काय सांगतो ते ऐकून घे. काय झालंय? काय आबांकडे एक माणूस आला होता. हो बाहेर आहेत का? हो, नाही गेले ते. काय पाणी बिणी काय विचारलंस नाही का? ग. असं काय तू कसं माहिती आबांना? काय आई ते झालंय? सोड मी काय सांगतो ते ऐकून घे. ते आबांना सिनेमात काम करायची ऑफर द्यायला आले होते. हो. काय म्हणाले आबा? आबा आबा काय म्हणणार नेहमी सारखे कन्फ्यूज. म्हणजे नाही म्हणाले? ते आपल्या स्टाईल मध्ये नाही असं नाही नाही म्हणाले पण कन्फर्म उत्तर नाही दिलं त्यांनी. ठीक आहे ठीक आहे आपण त्यांना पटवूया. हा पटवूया आपण. त्यांना पटायला हवं कळलं का? अरे ठीक आहे ना आपण थोडं कन्व्हिन्स करू. विल ट्राय लेवल बेस्ट आहे ना मामी. तू कर, हा, काहीच तू कळत कर, नाही हा. समजलं. ए गप्पा बसू नेहमी मला वेळ घालवू नको. जा ना जा. घाई नाहीये. पण बघा ते आई. हा चल. काय गेला असं जाजा करत हा? का तू केस नाही धुतलीस का रविवार आहे आज? अगं नाही धुतले ते थोडे ड्राय झालेत कंडिशनर. कुठे गेला हा? कुठे गेला? अगं काय प्रश्न विचारतेस सकाळी सकाळी? मला किती गडबड आहे. आज संडे आहे तो मटण आणायला गेला मला माहितीये. कळतंय ना एवढं? मग कशाला पुन्हा पुन्हा विचारतेस? सॉरी. ए शिरा 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 एक मिनिट एक मिनिट. तू सकाळी सकाळी कोण आला होता? गण्या तुला कसं माहित? अरे कसं माहित? अरे मला त्यानेच विचारलं की टिपरे कुठे राहतात. चकाचक गाडी बिडी घेऊन आला होता. कोण होता माहितीये? कोण? तुझा बॉस? बॉस कशाला येतोय सकाळी सकाळी मारायला? तुझा पिक्चरचा प्रोडक्शन मॅनेजर होता. काय बोलतो काय? अरे पण मग आबांना विचारलं त्याने. आबांना पिक्चर मध्ये चान्स बिन्स देतोय की काय? हॅलो. अरे तुला कळलं की नाही कशाबद्दल? ते आबांना फिल्म मध्ये काम मिळालंय ते? हो अगं मी होतो ना त्यावेळेला तिथे. तुला काय शिर्या बोलला का? कुठे गेलाय कुठे आता? मटण आणायला गेले. चला म्हणजे आता गावभर बातमी झाली असणार. बातमी काय त्याच्यात? आपण नेहमीच खातो की मटण. त्यात काय नवीन आहे? अगं ते नाही ग हे आबांचं म्हणतोय मी. हा हो. तुला आवडलं नाहीये का? तसं नाही ग पण इथे कशात काय नाही. आता हा गावभर बोंबलत फिरेल. मलाही तसं वाटतं त्यांनी काम करावं पण आता मला सांग या वयात सगळं हे. जमेल सगळं व्यवस्थित जमेल. इतके फ्रेश असतात ते उगाच काय जमेल त्यांना. हो आणि
तसं बघायला गेलं तर अभिनयाला वयाचं बंधन नसतंच नाही का? हो, हॉलिवूडचे ऍक्टर्स बघ, रॉबर्ट डिनिरो, अँथनी हॉपकिन्स. ए आणि दिलीप कुमार, देवानंद. हा. आणि काय आहे, आबा तसं चटकन इन्व्हॉल्व्ह होतील. हे प्रोफेशन आहे ना, ह्याच्यामध्ये एक जादू आहे. म्हणजे माणसाला एकदम तरुण बनवतं ते. आबाई होतील आता तरुण. होतील म्हणजे ते तरुणच आहेत, यंग अँड चार्मिंग. नाही, पण आता अजून तरुण होतील, यंग अँड रेस्टलेस. बाबा आम्हाला असं अचानक आलेलं बघून गोंधळलात की नाही? हो म्हणजे काय सरप्राईज आहे, अचानक तुम्ही आलात. सगळ्यांची प्रकृती वगैरे ठीक आहे ना? म्हणजे पेन्शनर्स क्लब मधले सगळे? बाबा सगळेजण अगदी ठणठणीत आहेत. मला वाटलं कसली बातमी हो. बातमी आहे. कसली बातमी? बाबा तुम्ही सिनेमात काम करणार म्हणे. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो शिर्या भेटला, तो बोलला. शिऱ्या म्हणजे भाजी झाल्या सगळ्या दुनियेला कळवणार बहुतेक. अहो पण बिघडलं काय आबा त्याच्यात? पार्कात तुम्ही फेमस. अहो म्हणजे पण समजा या गोष्टीमध्ये मलाच इंटरेस्ट नसेल तर? का बुवा, का नाही? का बा म्हणजे काय हो, मी तुम्हाला सांगतो हा आपला प्रांत नाही हो असं मला नेहमी वाटतं. पण त्या चौकामध्ये आपली फजिती होईल ना. मला एक नामी युक्ती सुचली आहे, सांगू? हा, तुम्ही तुमच्या जागी मला पाठवा, मी त्याच प्रांतातला आहे. हो नाही काहीतरीच काय हो. आबा विश्वास वाटत नाही का? मी नटसम्राट करून दाखवतो. नाही नटसम्राट खारकर चांगले करतात, त्यामुळे मी दुसऱ्या नाटकातला करतो. हे बघा वाक्य असं आहे, आयुष्य हे पांगाऱ्याच्या झाडासारखं आहे. जेव्हा त्याला फुलं असतात तेव्हा पानं नसतात, आणि पानं नसतात तेव्हा फुलं असतात, आणि ही जेव्हा पानं फुलं दोन्ही नसतात तेव्हा फुलतात काटे. बरं का, काटे. काटा लावलं पाहिजे. अणकुची कसं वाटलं? अणकुचीदार वाटलं. झालं का? तिला काढली आहे. हे काय आबा कुठे गेले? येतात. भाजी आहे हा तिथे. रिहर्सल करतायत आरशासमोर. काय अभि, काय सांगतोस तू? हा काहीतरी उगाच खोटं सांगतो. शट अप. कशावरून करतही असतील ते. चुप, असं काहीच नाहीये. काहीतरी बोलू नका आबा. बोला आता, बोला आबांसमोर बोल बरं. काय ते सांगू आबांना? काय आबा कुठे होता? आबा हा म्हणत होता की तुम्ही आरशासमोर उभे राहून उद्याची रिहर्सल करताय. फाजील झालाय का तू? मग काय आबा, काय ठरवलं काय उद्याचं? मी अजून काही ठरवलं नाही. अरे तुम्ही आधी त्यांना जेव तर द्या. आबा तुम्ही जेवून घ्या. आज काय विशेष काय बेत केला? हा, रविवार आहे ना आबा, म्हणून. अरे वा 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 वा. बाबा विषय बदलू नका. उद्याचं काय ठरवलं ते सांगा, करणार की नाही? आबा तुम्ही करा ना, काय हरकत आहे? इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. तुम्हाला सहज जमेल. हो, आणि आबा तुम्हाला भाव खायला मिळेल ना. सगळे म्हणतील ओ देखो पिक्चर में दादाजी थे ना, ओ ये दादाजी. पाडकात सगळे ओळखतील, सहा घेतील. आबा आपण तुमचा फॅन क्लब काढू. हो, आणि जर फिल्म हिट झाली तर तुम्ही ऍड फिल्म्स मधले पण सुपर हिट आजोबा व्हाल. मग आबा काय ठरवलं? नाही जमणार नाही. का पण? अरे कसली थेरर या वयामध्ये. नको, ते कठीण आहे सगळं. हे बघा, तो डायरेक्टर तिथे माझ्या निम्म्या वयाचा, तो माझ्यावर डाफरणार, वैतागणार. मला उगाच मनस्ताप विनाकारण सगळं ऐकून घ्यावं लागेल ना मला. नको नको धंदे नको या वयामध्ये. आबा एकदा ट्राय करायला काय हरकत आहे? फक्त एकदा ट्राय करा ना. नाही नाही नाही, एकदा करा ना. आबा बघितलं, मी म्हटलं होतं ना कशाला विषय काढायचा. आता अर्ध जेवण टाकून गेले. काय रे शिर्या? ह्याच्यामुळे मॅड. काहीतरी उगाच या वयामध्ये ते मला पहिल्यापासून घोडी बिडी नाही घेतली. काहीतरी उगाच माझ्यापेक्षा ह्यानं जास्ती आवडतं. ऍक्टिंग बिक्टिंग मला जमणार नाही. काहीतरी उगाच. शिरोडकर, काय हरकत आहे एकदा करून बघायला?
हे मान्य आहे आपल्याला नाही आवडत, पण सगळ्यांची इच्छा आहे म्हणून तरी त्यांचं मन राखण्यासाठी हे एरवी आपण म्हणतोच ना, राखावी बहुतांची अंतरे, करूया. हॅलो, हा शिरोडकर ना? अजून शिरोडकर? हा, मी गंगाचा टिपरे, आबा टिपरे. हा, तुम्ही आमच्याकडे आला होता, बरोबर. तुम्ही मला बोलवलं होतं ना चित्रपटामध्ये काम करायला. माझी हरकत नाही. हो चालेल. हा, तुम्ही असं करा, मला गाडी पाठवा. AC गाडी चालेल मला, मोठी काय गरज नाही, लहान काय गाडी पाठवणार नाही? बरं, मग काय मी यायचं तिकडे? कसं काय? बरं, ओके, मिळेल त्या वाहनाने. ओके, बरं. मला जरा पत्ता सांगा. पत्ता एक मिनिट. हा, कुठे काय ते? हॅलो, सावकाश. नागासाकी कुठे आहे ते? साकी नाका? हा, साकी नाका. हा, बरं. हा, म्हणजे मला फार आधी निघायला लागेल हो. 3-4 तास जातील ट्रॅफिक वगैरे. हा, बरं. हा, पुढे काय चंपाकली स्टुडिओ? हा, बरं. चंपा, हा, बरोबर. ओके. हा, काय ते? हा, येतो मी, जरा आधी निघतो. हे साकीना काय ना म्हणून खूप 4-5 तास आधी निघतो. आणि हे हा आणतो मी, आणतो. हो, हा, त्या दिवशीचीच आणतो. हो, हे माझ्याकडे एकच आहे, दुसरी नाही. हा, बरोबर. हो, म्हणजे आबा खरंच हे बघ, आपल्यापैकी कुणीही त्यांच्याबरोबर जायचं नाही. काय आहे की ते आपल्याला जसं सरप्राईज देतात ना, तसं आपणही असंच भासवायचं की आपल्याला काहीच माहिती नाहीये. शुअर, बरोबर. ओके. आता काय फेऱ्या मारून उपयोग आहे? तुला म्हणत होते मी, जा घ्यायला त्यांना म्हणून. नाही, त्यांनीच सांगितलं म्हणून नाही गेलो ना मी. असं कसं चालेल? अगं, पण त्या शूटिंगचा माणूस त्यांना इथपर्यंत सोडायला येणार आहे ना. कशाला असं काळजी पण एक करताय? घरचा माणूस नको का तिथे? आणि ए, आले. या आबा. आबा, काय मर्सिडीजनी आलात? आबा, अहो कोणी सोडलं कोणी तुम्हाला? मला सांगा, हिरोईन कोण होती? आबा, बरे आहात ना? काय सायलेंट मूवी होती की काय? की घसा बसलाय, वाक्य भरपूर होती की काय? सॉरी तुम्ही हो ना पुढे. चला ना, विचारा. चला आता, एकमेकांची भांडणं असले आबा. अहो काय? आबा, काय झालं? अरे काय झालं नाही विचार, सगळ्या सावळ्या गोंधळ. म्हणजे आबा सांगा ना.
हे काय केलं नाही विचार. अगो बाई, म्हणजे बरंच काम होतं तुमचं. अभिनय सोडून सगळं काम केलं. म्हणजे जेवलो, चांगला झोपलो, 4 वेळा चहा प्यायलो. नाही पण तुमचं काम होतं ना आबा तिथे. होतं ना. ते होतं ना, ते आधी सांगा ना, काय सीन होता? सीन माझा नव्हता, कानटोपीचा होता. म्हणजे काय झालं कथेत बरं का, तो हिरो जो आहे सिनेमाचा तो पोलिसांपासून लांब पळत असतो. तर पार्कामध्ये त्याला एक हा म्हातारा दिसतो, त्याची कानटोपी हा खेचून घेतो आणि पळत जातो पुढे. त्याच्यामुळे पोलीस त्याला ओळखू शकत नाहीत. अरे वा, म्हणजे एक महत्वाचा सीन होता. हा. हो, आणि कानटोपी काढताना तुमचा चेहरा दिसणार ना. शक्य नाही. का? कारण मी पाठमोरा होतो आणि कॅमेरा त्या हिरोवर होता, चेहऱ्यावर त्याच्या. अहो पण मग तो जो असिस्टंट आबा टिपरे करत जो इथपर्यंत आला, तो कशासाठी? आणि मग तुम्ही झाडलं नाही त्याला? अरे झाडणार कसा, तो तोंड घेऊन गेला ना, आलाच नाही मला तोंड दाखवायला तो. पण मला घेण्यामागचं कारण कळलं. काय? कानटोपी. अरे परवा मी पार्कात वॉक घ्यायला गेलो होतो ना कानटोपी घालून, तर आयत्या वेळी कानटोपी आणि म्हातारा या 2 गोष्टी शोधण्यापेक्षा आयता कानटोपी घातलेला म्हातारा म्हटल्याबरोबर तो सोडतो कशाला. आऊर माणसं असतात. मी केला असता तो रोल, त्यात काय, असंच करायचं होतं. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी